श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. हे तयार पेपर कटिंग आहेत. बॅक साइड ही कटोरी. हे अस्तर डबल फोल्ड करून आपण आधी कट करून घ्यायचं. ही बाही, कटोरीची साईड, आणि ही क्रॉस पट्टी. आपण एकच पेपर पॅटर्नवरनं वेगवेगळे ब्लाऊज कसे कट करायचे ते शिकणार आहोत. पाठीमागची उंची मोजायची. जास्त असेल तर पाठीमागच्या खालच्या साईडून वाढवायची. गळ्याची पट्टी मोजायची आणि गळ्याची रुंदी वाढवायची. जेवढा गळा आहे तेवढा ठेवायचा. घडी बघायची. घडी जास्त असेल तर साईडनं वाढवायची, कमी असेल तर कमी करायची. ही कटोरीचा निम्मा भाग करायचा आणि हा मोजायचा आणि स्टिचिंगसाठी एक अर्धा इंच सोडून द्यायचं. वाढतं घ्यायचं एक अर्धा इंच. बाही जेवढी आहे तेवढी बघायची. कमी असेल कमी करायची, नसेल तर मग आहे तेवढी ठेवायची. आता हे अस्तरचं माप कट करून घ्यायचं पूर्ण. ज्यांना हे पेपरचे पॅटर्न हवे असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर, व्हॉट्सअप नंबरवर बुक करा किंवा मेसेज करा. ज्यांना ज्या मापाचं पाहिजे असतील त्यांनी त्यांचं माप कमेंटमध्ये टाकलं तरी त्या मापाचं पण पेपर पॅटर्न काढून मिळतील. हे झालं आपलं अस्तर कटिंग. कुठं कमी जास्त काय असेल तर बघायचं आणि कोरून घ्यायचं. चॉकची रेष थोडी इकडे इकडे झाली असेल तरी. हे आपल्या साडीतलं ब्लाऊज पीस आहे. कटवर्क साडी असल्यामुळे कटवर्कचा ब्लाऊज पीस आहे. 1 इंच सोडून कट करून घ्यायचं आणि नंतर लेस बाहीला तयार झाल्यावरनं शिवून वरतून बसवायची. आता हे साडीतलं ह्याच्यावर अस्तर कटिंग ठेवायची. अस्तर ठेवून अस्तरचं एकदम कटाकटी कट नाही करायचं, थोडंसं सोडायचं. नंतर अस्तर त्याला जोडून घेऊन ते करून घ्यायचं. एक अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी सोडलं तरी चालेल.
ही झालं आपली दोन्ही कटिंग. आता स्टिचिंग करू. दोन्ही कटोरीची उलटी साईड करून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि दोन्हीची समोरासमोर तोंड ठेवायची, कारण एकाच साईडच्या दोन्ही कटोरी होणार नाही याची काळजी घ्यायची. पूर्ण अस्तर आणि ते कापड जोडून घ्यायचं आणि नंतर न कोरायचं. असं जोडून घेतलं की परफेक्ट बसतं, कुठं फसकत नाही, कुठं धागा सोडत नाही आणि सुटत पण नाही कापड. साडीचं कापड कितीही पातळ असेल तरी सुटत नाही. असं समोरासमोर येऊन द्यायचं. क्रॉसपट्टी पण तशीच एकदम समोरासमोर ठेवायची आणि दोन्ही एकाच साईडनं होणार नाही याची काळजी घ्यायची. अशी एकदम समोरासमोर ठेवून नंतर खालच्या साईडनं फोल्ड करायची. आधी सरळ बाजूवरती ठेवून अस्तरचं कापड सरळ साडीच्या सरळ बाजूवर ठेवून ते टिप मारून घ्यायचं आणि नंतर न डाप टिप मारायची. डाप टिप झाली की पूर्ण साईडनं टिप मारून घेऊन राहिलेलं कापड कोरून घ्यायचं. एकाच मापावरनं वेगवेगळी ब्लाऊज कशी शिवून घेता येईल हे आपल्याला शिकायचं आहे. आता ही कटोरीच्या साईडचा भाग, ह्याला पण असंच करायचं. उलट्या साईडनं अस्तर दोन्ही जोडून घ्यायचं, समोरासमोर बाजू येईल अशी. कोरून घ्यायचं राहिलेलं. पूर्ण कपडे एकदम कटाकटी कोरायचं. आपण माप टाकतानाच मार्जिंग सहित टाकलेलं असते. तर ही झालं आपली पुढची बाजू सगळी तयार. आता हे जोडून घ्यायची कटोरी. दोन्ही कापड एकाला जोडून कोरून घेतल्यामुळं एकदम फिनिशिंग मध्ये ब्लाऊज राहतो. हे बघा, आता क्रॉसपट्टी घ्यायची जोडून. प्रत्येक ठिकाणी डबल टिप मारून घ्यायची आपल्याला. हे आता हुक पट्टी, उजव्या साईडची बाजू असल्यामुळे ही हुक पट्टी वरतून जोडायची आणि डाप टिप देऊन आतून फोल्ड करायची हुकची पट्टी. पूर्ण पट्टी आतून फोल्ड करायची, हुक बसवायची. ही आपली दुसरी बाजू.
एकदम फिनिशिंगमध्ये टिप येऊन द्यायची, कुठं धागा दोरा ठेवायचा नाही. आता ह्याला लूक पट्टी येणार आहे. लूकची पट्टी आतून बसवायची आणि डाप टिप देऊन वरतून फोल्ड करायची. ही डाप टिप आणि आता वरतून फोल्ड करायची. एक अर्धा इंच जास्त सोडायचं. जेवढं हुकचं माप असतंय तेवढं सोडून द्यायचं आणि वरतून घ्यायची, वरतून फोल्ड करायची लूकची. तर ही हुक लूकची पट्टी एकत्र जोडून घ्यायची. कमी जास्त असेल तर कोरून घ्यायचं समोरून गळ्यापाशी समोरच्या. आणि आता 5 लूकला चॉकनं मार्जिंग करून घ्यायची आणि 5 लूक तयार करायची. लूक करायला बघा 0 नंबरची टिप केली त्यामुळं कधीही निघणार नाही. लूक करताना 0 नंबर करायची मशीन आणि लूक करून घ्यायचं. ही झाली पुढची. आता पुढच्या गळ्याला गोट करून घ्यायचा. एक अर्धा इंचाची पट्टी काढायची गोटला, म्हणजे एकदम गोल असा गोट येतो. बघा अशी बोटात धरून कात्रीने एकदम सरळ पट्टी करून घ्यायची गोटसाठी. पुढच्या साईडला थोडीशी फोल्ड करून पट्टी बसवायची आपल्याला. आता गोट करताना डाव्या हाताच्या अंगठ्याने आतमधलं कापड गोटमध्ये घालून गोट एकदम गोल करून घ्यायचा. तर ही झाली आपली समोरची दोन्ही बाजू तयार. बघा एकदम फिनिशिंग मध्ये आलेले. आता ही पाठीमागची बाजू आहे. सिंपल गळा असल्यामुळे फक्त फोल्ड करून घ्यायचं आहे. सव्वाशा कपड्यावर अस्तर टाकून फोल्ड करायचं गळ्याला आणि खाली कमरेला. कुठं घडी गुडी असेल तर काढायची. आता कात्रीने ते एकदम कोपऱ्यापर्यंत टिप कट करायची, म्हणजे व्यवस्थित फोल्ड होऊन आपला चौकोन बरोबर येईल. ही बघा आपला चौकोन. एक टिप मारून घ्यायची एकदम कडेवरून.
गळ्याला टीप मारली की पाठीमाग खाली कमरेला मारून घ्यायची आणि नंतर राऊंड मारायचा. मग कुठं घडी घुडी असेल, कमी जास्त झालं असेल तर ते सगळं सेपमध्ये येतं. आता राहिलेलं कापड सगळं कोरून घ्यायचं. पाठीमागचं पण सिंपल गळा असल्यामुळं पटकन झालं हे. पाठीमागचे टक्स दोन्ही शोल्डरच्या मध्ये 2.5 इंचापर्यंत मार्जिन करायचे, 2.5 ते 3 पर्यंत. आणि दोन्ही टक्स करून घ्यायचे पाठीमागचे. झाली आपली पाठीमागची बाजू तयार. गळा सिंपल असल्यामुळे एक लेसचा राऊंड मारून घेऊ. नाजूक अशी लेस आहे. ही बघा, ही झाली आपली पाठीमागची बाजू एकदम छान. आता बाहीचं पण साडीचं कापड सवासं ठेवायचं आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं. दंडाकडल्या बाजूनं टीप मारून घ्यायची, डाप टीप द्यायची आणि बाही फोल्ड करायची. आता पूर्ण राऊंड मारून घ्यायचा. कुठं काही घडी घुडी असेल तर एका हाताने ती सावरायची आणि प्लेन करून पूर्ण राऊंड मारून कापड कोरून घ्यायचं राहिलेलं. आता ही दुसरी बाही पण तशीच करून घ्यायची. आधी समोरच ठेवायची बाही, पण दोन्ही एका साईडनं होणार नाही याची काळजी घ्यायची. खड्ड्याची बाजू एका साईडनं आणि पाठीमागची बाजू एका साईडनं ठेवायची आणि दोन्ही बाही अशी सेम करून घ्यायची. दापटीप ही कंपल्सरी ठेवायची, म्हणजे फिनिशिंग राहती. हे कोरून घ्यायचं ह्याचं पण. आता ही कटवर्क लेस असल्यामुळं दोन्ही लेसचं समान भाग करायचं आणि एकदम मध्यभागी ठेवायची. थोडीशी फोल्ड करून वरतून आधी टीप मारून घ्यायची. कशी ही लेस असेल तरी अशी लेस काढून ठेवायची. 2 समान करायचे आणि दोन्ही दंडावर 2 लावायचे कट करून. डायमंड असल्यामुळे एकदम थांबत शिलाई चालली. कुठल्याही बाहीला कुठलीही लेस बसवताना अशीच बसवायची, म्हणजे व्यवस्थित आणि दोन्ही एकसारख्या डिझाईन होतात बाहीच्या. दोन्हीला पण सेमच करायचं. ही झाल्या आपल्या दोन्ही बाही तयार. आता ह्या जोडून घ्यायच्या.
आता ही पाठीमागची बाजू समोरासमोर ठेवून शोल्डर जोडून घ्यायचे दोन्हीचे. गळ्याची बाजू समोरासमोर येऊन द्यायची. साईडची बाजू जी असती दोन्ही साईडची बाहीच्या ती आधी लेवल करून बघायची, कमी जास्त आहे का. कमी जास्त असेल तर थोडंसं कोरून घ्यायचं, जेणेकरून खालीवरी टीप होणार नाही. आता ही बघा, खड्ड्याची बाजू समोर धरायची कटोरी काढल्या साईडला आणि नंतरनं बाही बसवायची. एवढं परफेक्ट माप आहे की ते एक अर्धा इंच पण शिल्लक राहत नाही, अर्धा इंच पण कमी पडत नाही. ज्यांना कुणाला हे पेपर पॅटर्न पाहिजे असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा, मिळून जाईल. आणि एका मापावरनं कसे ब्लाऊज शिवायचे तेही तुम्हाला सांगितलं जाईल. ही झाले बघा, डबल टिप मारून घ्यायची बाहीला पण. आता फिटिंग करताना मापाचा ब्लाऊज पण उलटा धरायचा, दंड उजव्याच बाहीला धरायचा आणि बाहीला मार्जिंग करायची, खाली छातीला करायची आणि खाली कमरेत करायची चॉकनं मार्जिंग, आणि एकदम सरळ टिप येते. मग हे बघा, एकदम सरळ टिप आलेली. आपल्याला पाहिजे तेवढी मार्जिंग ठेवून बाकी कट करून टाकायचं. कुठंही टिप वाकडी येऊन द्यायची नाही. दोन्ही साईड तसंच करायचं. आता इकडं कमरेकडनं घ्यायचं माप. दंड बघायचे बरोबर दोन्ही, आणि ही फिटिंग करून एकदम परफेक्ट फिटिंग आलेली आहे. तुम्हाला कुठल्याही साईजचं माप मिळेल, फक्त तुमचं माप सांगा. ही लूकवर हुक बसवताना लूकवर समोरासमोर ठेवून लूक आणि हुकचं चॉकनं मार्जिंग करून घेऊन हुक बसून घ्यायची, जेणेकरून खालीवरी थोडंही होणार नाही आणि एकदम परफेक्ट बसेल. हा झाला आपला ब्लाऊज तयार. ज्यांना कुणाला पेपर पॅटर्नचे पाहिजे असतील त्यांनी नक्की नंबरला मेसेज करा. तुम्हाला जी तुमची साईज असेल त्या साईजचं तुम्हाला माप मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.